गणगणगणात होते. स्वाद गाथा या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज बनवले आहेत मिरची वडे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मिरची वडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागत आहे ते आपण प्रथम पाहूयात. मी इथे घेतले आहेत भावनगरी मिरच्या. ह्या तिखटाला खूप कमी असतात. आणि इथे 5 ते 6 बटाटे घेतले आहेत, उकडून घेतलेले आहे. आणि इथे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. तळणीसाठी तेल, जिरे, मोहरी, स्वादानुसार मीठ, हळद, हिंग, ओवा, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, खाण्याचा सोडा आणि लसूण आल्याची पेस्ट, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 वाट्या बेसन आणि 2 चमचे तांदूळ पिठी. चला तर मग आता आपण करायला सुरुवात करूया. आता एका मोठ्या बोलमध्ये 2 वाटी बेसन आणि 2 चमचे तांदूळ पिठी घेऊन मी एकत्र मिक्स करून घेते आहे. त्याच्यात स्वादानुसार मीठ टाकायचं आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभरच हळद टाकायची आहे, कारण आपण याच्यामध्ये सोडा टाकणार आहोत. हळद एकदम कमी टाका आणि हिंग टाकून घ्यायचं आहे. याच्यामुळे छान टेस्ट पण येते आणि डायजेशनसाठी हिंग चांगला असतो. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाणी एकदम टाकू नका, नाही तर त्याच्या गुठळ्या होतील आणि प्लेन पेस्ट आपल्याला मिळणार नाही. अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. आता या मिरच्या आहेत ना, हे पोट फाडून घ्यायचं आहे. देठ काढायचं नाहीये, देठ तसंच ठेवायचं आहे आणि पूर्ण शेवटपर्यंत नाही चिरायच्या, थोडीशी जागा ठेवायची आहे आणि थोडंसं असं ओपन करायचं आहे आणि त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला मिरची आतनं पूर्ण अशी रिकामी भेटेल, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण नंतर बटाट्याचं भाजीचं स्टफिंग भरू शकू. आता ही पहा, दुसरी पण मिरची आहे, ही घेतली आहे. या मिरच्यांना तिखटाला खूप कमी असतात, म्हणजे अजिबातच तिखट नसतात त्या. त्याच्यामुळे आतलं सारण किंवा बाहेरचं जे आपण आवरण करणार आहोत त्याच्यामध्ये थोडंफार तिखट मिसळायला हरकत नाही. आता हे बटाट्याचं जे स्टफिंग सारण करायचं आहे ते बघूया आपण. एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे, जिरे मोहरे टाकून फोडणी करून घेत आहे. त्यातच लसूण आल्याची पेस्ट पण टाकून घेत आहे आणि आता ती छान अशी थोड्याशा तेलावर फ्राय करून घ्यायची आहे. ती चांगली फ्राय झाली, त्यातला कच्चेपणा गेला की त्याच्यामध्ये हळद आणि हिंग टाकून घ्यायचं आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे, ते पण सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर टाकूया, अर्धा चमचा जिरा पावडर टाकूया आणि अर्धा चमचा गरम मसाला. हे सगळे 3-4 मसाले आहेत, ते सगळे व्यवस्थित त्याच्यावर भाजून घ्यायचे आहेत. आता ते परतून झाल्यावर आपण उकडून किसून घेतलेले बटाटे आहेत ते सगळे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आणि हा सगळा मसाला व्यवस्थित त्याला लावून घ्यायचा आहे. हे पहा, सगळा मसाला लावून घेतला व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये आपण स्वादानुसार मीठ टाकत आहोत. आता मीठ टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे. मी इथे अर्धा चमचाच टाकत आहे. तुम्हाला जर आणखी तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखी याचं प्रमाण वाढवू शकता, म्हणजे 1 चमच्यापर्यंत तुम्ही टाकू शकताय. आता हे छान असं सगळं याला लावून घेतलं आहे. हे आपलं स्टफिंग तयार झालं आहे. ती छान टेस्ट वाढवण्यासाठी मी थोडंसं निंबू पिळून घेतलं आहे. बी पडली आहे ते काढून घेते. आता आपण वरचं जे कव्हर करणार आहोत ना, त्याच्यामध्ये त्या डाळीच्या पिठामध्ये थोडासा ओवा क्रश करून टाकते. ओवा हा डायजेशनला चांगला असतो. जेव्हा केव्हा तुम्ही डाळीच्या पिठाचे असे पदार्थ बनवाल, तिखट की नमकीन, तर त्याच्यामध्ये ओवा आणि हिंग टाकायला कधीच विसरू नका. हे पहा, आता मी तळणीसाठी तेल घेत आहे, गरम करायला ठेवत आहे. तोपर्यंत काय करते, हा मसाला गार झाला आहे तो आपण आता या मिरच्यांमध्ये भरून घेऊया. मिरची पूर्ण इथून तिथून रिकामीच आहे. जेवढं स्टफिंग बसवाल, जेवढं ते मसाला आहे बटाट्याचा केलेला, जेवढा बसतोय आत तेवढा बसवून घ्यायचा आहे. आता मी ह्या सगळ्या मिरच्या अशा भरून घेते. या मी 1/2 किलो मिरच्या घेतल्या होत्या. 10 ते 12 मिरच्या आल्या आहेत त्याच्यामध्ये. तर एवढं सारण परफेक्ट बसतंय, तेवढ्या सगळ्या मिरच्यांमध्ये व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे. आता ही मिरची आहे ना पूर्ण स्टफ केलेली, ही आता आहे अशी पिठामध्ये बुडवायची आहे. हे पहा,
कशी बुडवायची आहे पहा, अशी बुडवायची देठाला धरून आणि मग नंतर ती अशी उभी करायची आहे आणि मग तेलामध्ये सोडायची आहे. हे पहा. आणि मिरची तेलात सोडल्यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा आहे आणि मंद आचेवर छान तळून घ्यायचा आहे, जेणेकरून ती आतली मिरची जी आहे कच्ची ती पण छान शिजली गेली पाहिजे. मंद आचेवर तळलेला हे पहा, हा किती छान झालाय मिरची वडा. मी असेच बाकीचे सगळे मिरची वडे तळून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही पण नक्की 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 करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. आता मी असे सगळे वडे तळून घेते आणि तुम्हाला पहा, आता मी एक वडा चिरून दाखवते आहे. कसं मस्त झाला आहे वडा, चिरलाही गेला आहे व्यवस्थित आणि मिरची पण आतमध्ये मस्त शिजून निघाली आहे. अशा सुंदर सुंदर नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.